वाटतं की रोहा तालुका प्रीमियर लीगच्या पर्व दुसऱ्यामध्ये जसं आपण गतवर्षी डिक्लेअर केलं की प्रत्येक संघ मालकाला जी फायनल मारेल त्यांच्यासाठी बाईक आहे आणि यावर्षीची बाईक आपल्याला पुरस्कृत केलेली आहे अप्पा मयेकर यांनी त्यांचा आपण मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करूया. प्लेअर ऑफ द डे साठी थोडं एक इनोव्हेटिव्ह प्राइज आहे, म्हणजे प्लेअर ऑफ द डे साठी दरवेळेला काही वेगळं पारितोषिक देण्याचा प्रयत्न असतो आपला, तसं प्लेअर ऑफ द डे साठी आपण आकर्षक पारितोषिक ठेवलेले आहेत. एम स्पोर्ट्सचे ओनर आहेत शाहिद डांगे यांच्याकडून ओकलेच्या ग्लेअर्स आहेत. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल सुद्धा आहेत आणि त्या पुरस्कृत केलेल्या आहेत. प्रियंका फर्निचर, रुद्राक्ष 11, सम्रान रमेश मोरे यांच्याकडून आहे. पहिला चेंडू यावेळेला जो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला आणि फलंदाज बाद होऊन परतणार पावलांना. राज बिरगावले या वेळेला बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये हा मोठा हादरा असणार आहे, तो अर्थातच या वेळेला फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो खाम संघाला. पारितोषिक थोडी वाचून दाखवतोय आपण अर्थातच, म्हणून मी डीजे मास्टरला थांबवतो की प्लेअर ऑफ द डे साठी ज्या सायकल पुरस्कृत केलेल्या आहेत त्यामध्ये ओम स्पोर्ट्स पेंटिंग कन्स्ट्रक्शनचे ओनर महेश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आपल्याला ते स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शशिकांत सायकल मार्टचे ओनर अभिषेक घोटावडे यांच्याकडून सुद्धा सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तर या सर्व स्पॉन्सर मंडळींचा सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया, कारण प्लेअर ऑफ द डे साठी मी जसं मगाशी म्हणालो की ओकलेचे ग्लेअर्स किंवा त्याच वेळेला सायकल्स ज्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला आणि गुड्या मैदानामध्ये आपण एक गोष्ट पाहिली ना की कुठेतरी जो एक टेम्परामेंट मैदानामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत होता खाम संघ, तो थोड्या अंशी का होईना या ठिकाणी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्की, कारण का पुन्हा एकदा मोठा फटका झेल होणार का? झेल आणखीन एक आणि आणखीन एकदा फलंदाज मात्र बाद. शिवशंभो खाम संघाला आणखीन एक हादरा बसतोय. आउट आहे, आउट. ओके, थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेमध्ये किंबहुना 550 पेक्षा जास्त जणांचे अर्ज आले होते, त्यातले फक्त आपण काही 336 प्लेयर्स खेळतात आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे खेळाडू होते जे अनसोल्ड राहिले होते त्या अनसोल्ड प्लेयर्स तुमचे टी शर्ट्स आलेले आहेत. ते टी शर्ट्स यायचे आणि आपण जर असाल आता उपस्थित तर येऊन कलेक्ट करा. कलेक्ट करण्यासाठी योगेश गंबे, तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्यांच्याकडे या आणि आपले टी शर्ट्स जे आहेत, जी जर्सी आपली आहे ती कलेक्ट करा तुम्ही आणि एक सोबत आपला आधार कार्ड घेऊन यायचं आहे. वळूया मॅच कडे. आवाज होता, किंचित आवाज होता आणि चेंडूवरती फलंदाज बाद. पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची आणि गोलंदाज आहे तो म्हणजे अर्थात अनिकेत देशमाने. थँक्यू सो मच डीजे. हॅट्रिक आली. हॅट्रिक आल्यानंतर आपण पाहिलं हल्ली आहे ना हॅट्रिकला सर मलिंगा ट्रिक पण म्हणायला लागलेत, कारण का जास्तीत जास्त हॅट्रिक लसित मलिंगानीच घेऊन दाखवला. हॅट्रिक नव्हे तर फोट्रिक त्यांनी घेऊन दाखवली होती श्रीलंकेचं. त्याच्या आधी चमिंडा वासचं पण नाव यायचं. मोहम्मद शमीचं नाव सुद्धा तत्परी आपल्याला पाहायला मिळालं. एक वर्ल्ड कपमध्ये त्याचं नाव सुद्धा ऍड करण्यात आलं. प्रत्येक प्लेयरचं स्वप्न असतं, प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं की त्याला हॅट्रिकच घ्यायची असते. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि अर्थात पाहिलं आपण सेन्सिबल क्रिकेट, एक फटका घेतला आणि नंतर आपल्या नॉन स्ट्रायकरला खेळायची संधी दिली, कारण का आपण नवीन आलो आहोत, आपल्याला सेट व्हायला टाइम घेतोय स्वतःहून. 6 ओव्हर आहेत आपल्याकडे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू झालेत, एक सिंगल आली धावफलकावरती, 1 नेवाड, 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनिकेत देशमाने, हॅट्रिक किंग.
सुरेख चेंडू मात्र आपण पाहिला, शॉर्ट ऑफ लेन चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, शोल्डर पासून चेंडू डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आतापर्यंत आपण पाहिलं तर. 5 चेंडू झालेत, उर्वरित 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 18 ही धावसंख्येवरती धावफलक स्थिर. मगाशी तू म्हणाला होतास ना की काही चेंडूंमध्ये अशा पद्धतीने फसवलं की त्याला टोपी लावणं वगैरे म्हणतात, तर अशा पद्धतीने जेव्हा चेंडू टाकले जातात त्याला मामा बनवणे सुद्धा म्हणतात. चेंडू मोठा आहे, चेंडूवरती दिशा दाखवली गेली आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी, या 4 धावेने धावफलकावरती वाढ. 22 ही धावसंख्या. नाही, मामा लावणे वगैरे तुम्ही जे म्हणताय, मामा बनवणे, डीजेला 1 मिनिट थांबवतोय. मामा बनवले, पण भारतामध्ये ना प्रत्येकासोबत एक नातं लावलं जातं. जसं आपण म्हणतो की चंद्र हा आपला मामा आहे, काका का नाहीये, मामाच म्हटलं जातं. कारण का सुनील शेट्टी म्हटला धरती मेरी माँ आहे, आणि आईच्या जवळ दुसरा कोण असतो तर भाऊ, म्हणून त्याला मामा म्हटलं जातं. असं माझं गणित आहे. बाकी प्रत्येकाला जसं